श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेचा शीर्षक आहे विसरू नको रे आई बापाला. चला तर सुरू करूया. स्वार्थपणाने भरलेल्या या जगात आपले यश व अपयश या दोघांसह आपल्याला जर कोण स्वीकारत असेल तर ते म्हणजे आपले आई व बाबा. आणि आपण नेमकं त्यांनाच आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो. असो, ते त्याचीही खंत करत नाहीत. तीच लेकरं मोठी झाल्यावर जेव्हा दूर जातात तेव्हा ते दुःख देखील हेच आई वडील अगदी निमूटपणे सहन करतात. आणि हीच पिल्लं कधी परत जवळ आली तर तितक्याच मायेने ते आई वडील त्या पिल्लांची चौकशी देखील करतात. अशा दिव्य रूपी जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका रे, कधीही करू नका. चला तर आपण एक उदाहरणावरून समजूया. एका गावात एक मेडिकलचे दुकान होते आणि सायंकाळची वेळ असल्याने साहजिकच तेथे औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. त्याच वेळी रस्त्याच्या पलीकडे एक वृद्ध महिला त्या मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती. बहुधा ती त्या मेडिकलची गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी. तेवढ्यातच त्या मेडिकलवाल्याचे लक्ष त्या आजीकडे गेले व त्या आजीची अस्वस्थता पाहून त्या मेडिकलवाल्याने आपले मेडिकल आपल्या सहकार्याला काही वेळ लक्ष दे असे सांगून त्या आजीकडे त्वरित धाव घेतली. आजी त्याला पाहून थोडी डचकली. आजी तिच्या राहणीमानावरून मध्यम गरीब कुटुंबातीलच वाटत होती. मेडिकलवाल्याने आजीला विचारले, आजी काय झाले? मी खूप वेळचा पाहत आहे, तुम्ही माझ्या मेडिकलकडे अगदी टक्क लावून ताटकळत उभ्या आहात. तुम्हाला कोणते औषध हवे आहे का? मेडिकलवाल्याची ही वाक्य ऐकताच टचकन त्या माईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते बघताच त्या मेडिकलवाल्याने अत्यंत हळहळत्या मनाने त्या आजीला विचारले, आजी का रडत आहेस? तुझ्याकडे औषध घेण्यासाठी पैसे नाहीत का? नसतील तर काही हरकत नाही, नको देऊ पैसे. मी तुमच्या मुलासारखा आहे आणि हे औषध आपल्या मुलाकडून एका आईसाठी भेट म्हणून समजा. हे ऐकून देखील ती आजी काही बोलेना. मेडिकलवाला गोंधळला व त्या मेडिकलवाल्याने त्या आजीला विचारले, आजी तुमच्याकडे औषधाचा कागद आहे का? तितक्यात एकटक बघत त्या आजीने मेडिकलवाल्याला उत्तर दिले, बाळा मला जे औषध हवे आहे ते तुझ्याकडे नसेल. हे उत्तर ऐकून तो मेडिकलवाला गोंधळला व त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून त्या आजीने त्याला म्हटले, बाळा माझा मुलगा देखील तुझ्याच वयाचा असेल. तो 5 वर्षाचा असताना त्याचे पितृछत्र हरपले. अत्यंत काबाड कष्ट करून मी माझ्या मुलाला लहानाचे मोठे केले, उच्च शिक्षण दिले व त्यानंतर तो नोकरीला लागला आणि सध्या तो जर्मनीला राहतो. आधी तो मला दरवर्षी भेटायला यायचा, पण गेले काही वर्षे तो मला भेटायला आला तर नाहीच, पण वरतून न येण्याचे कारण चिठ्ठीमध्ये लिहून पाठवतो. त्याने तिथे लग्न देखील केले, तरी देखील मला बोलवले नाही. कदाचित त्याला ह्या गरीब आईची लाज वाटत असावी. पुढे आजी अत्यंत वेदनादायक स्वरात म्हणाली, असो, तसही माझ्या आयुष्यातील काही शेवटचे क्षणच उरले आहेत व त्या क्षणांमध्ये मी माझ्या मुलाला विसरायचा प्रयत्न करत आहे. तर हे मेडिकलवाल्या,
माझ्या मुलाला विसरण्याचे औषध तुझ्याकडे आहे का? हे ऐकताच तो मेडिकलवाला अगदी निशब्द झाला व त्या आजीच्या पायावर नतमस्तक होऊन ढसाढसा रडू लागला. तात्पर्य: मित्रांनो, अशा औषधाची गरज सध्या अनेक पालकांना निर्माण झालेली आहे, पण अद्याप तरी असे औषध जगात निर्माण झालेले नाही. खरंच जर असे औषध निर्माण झाले तर जगातील कित्येक वयोवृद्ध आईवडिलांच्या वेदना कमी होण्यास मदत होईल. जाता जाता एकच सांगतो मित्रांनो, जगात सर्वात मोठे पाप म्हणजे आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू येणे. या जगातील कुठल्याही पुराणात, ग्रंथात अथवा आधुनिक, मध्यमयुगीन तथा इतिहासकालीन पुस्तकात या पापाचे प्रायश्चित दिलेले नाही. म्हणून आपल्या हातून हे पाप होणार नाही याची काळजी घ्यावी, ही नम्र विनंती. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच भावनिक कथांसाठी माझ्या चॅनल अभि स्पीक मराठीला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती गोष्ट हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नमस्कार.